नमस्कार. स्मिता मनोज पाध्ये फन अँड मस्ती यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आमचे 2 चॅनल्स आहेत. एक स्मिता पाध्ये शॉर्ट्स आणि स्मिता मनोज पाध्ये फन अँड मस्ती. सर्वात प्रथम सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. 2025 सरलं. 2026 नवीन उमेद घेऊन आणि नव्या गोष्टी घेऊन आपल्या स्वागताला आहेच. दरवर्षीप्रमाणे आपणही आपले उपक्रम म्हणा, आपली कामं म्हणा, आपण काहीतरी ठरवत असतो. आपल्या आयुष्यात काही ध्येय असतात. त्या वाटचालीने आपण चालत असतो आणि त्याच अनुषंगाने 2026मध्ये सुद्धा आपण छानपैकी जसं 2025 सरलं त्याप्रमाणेच वर्षानुवर्ष आपण आपली आपली कामं, तब्येती सांभाळून पुढे जात जातो. आजचा व्हिडिओ असाच आहे. नववर्षाचा दिवस होता, म्हटलं काहीतरी आपल्या सबस्क्रायबर्सशी आपण बोलावं, आपल्या फॅमिलीशी आपण काहीतरी बोलावं, म्हणून हा छोटासा व्हिडिओ. काही गोष्टी मनामध्ये येऊन जातात. 2025, 2026, जुनं वर्ष सरलं, नवं वर्ष आलं. एक तर सतत वाटतं की आपण आतापर्यंत काय केलं? काय केलं म्हणजे साधारण आपण अचीव काय केलं किंवा आपण काय मिळवलं, म्हणजे ते आर्थिक असू दे, नॉलेजमध्ये असू दे किंवा तुम्ही काही शिकलात किंवा अशा स्वरूपात असू दे. तर हा एक भाग असतो आणि दुसरं की यापुढे आपण काय करायचं आणि काय करायचं नाही, हा एक डोक्यात सतत विचार चालू असतो. तर मी असं म्हणेन ना की प्रत्येक दिवस जो येतो तो एक नव्याने तो दिवस येत राहतो. आपण प्रत्येक दिवस हा नवा पाहून त्याच्यामध्ये त्या दिवसापुरतं आपण काय करू शकतो, तो विचार करून आपण पुढे जात राहतो. आणि अशा प्रकारे जर आपण आपला प्रवास केला, तर मग आपले ध्येयच्या दिशेने आपण आपली वाटचाल सुरू होते आणि त्यापर्यंत आपण पोचण्याचा प्रयत्न करतो. इथे मी हे सांगण्याचा प्रयत्न करते आहे की आपले जे गोल्स आहेत ते आपण सेट तर केलेच पाहिजेत, पण त्याबरोबर आयुष्यही जगणं महत्त्वाचं आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की कोण लोकं अगदी काहीतरी नुसतं मला हेच अचीव करायचं आहे, मला तेच अचीव करायचं आहे आणि मग आपली तब्येत म्हणा, आपले नातेवाईक म्हणा की त्याहीपेक्षा महत्त्वाचं आपल्या आवडीनिवडी त्यात जपणं आणि त्याचं काहीतरी तुम्ही त्याच्यात तुम्ही स्वतःची डेव्हलपमेंट कशी काय करू शकता. तर असा विचार करून तुम्ही आयुष्याकडे पाहिलंत ना, तर आयुष्य अजून छान, सुखकर, आनंदाने आणि आपण त्याच्यात मोटिवेट होत राहतो असं मला वाटतं. तर प्रत्येकाने आपापले हॉबीज, आपली कामं तर करायचीच आहेत. नवं काहीतरी शिकलं पाहिजे. उदाहरण द्यायचं झालं तर आता AIचा जमाना आहे, की असं नाही की काहीतरी मोठंच शिकलं पाहिजे. पण टेक्निकॅलिटीज ज्या छोट्या-मोठ्या असतात, त्या आपण शिकत राहायला पाहिजे. आणि राहायला पाहिजे म्हणजे मी काही इथे तुम्हाला असं नाही म्हणत की हे करा, ते करा. इट जस्ट अ सिम्पल स्मॉल कॉन्व्हर्सेशन की कुठेतरी आपण अलर्ट राहायला पाहिजे की अरे असं असं आहे का? किमान त्याची माहिती आपल्याकडे असली पाहिजे की हो सध्या हे चालू आहे, ते चालू आहे. आणि तब्येतीच्या दृष्टिकोनातून तर हो, आपण आपली तब्येत सांभाळलीच पाहिजे. काही त्रास होत असेल तर त्यासाठी डॉक्टरकडे जाणं किंवा वेळ नसेल काय, हे नको व्हायला. कारण आपण आजकाल पाहतो की एखादी गोष्ट जर छोट्या लहान प्रमाणात असते, थोडीशी देव न करो पण दुर्लक्ष झालं तर त्याचं काय मोठं न हो, यासाठी थोडी काळजी घेतली पाहिजे. खाणं, पिणं, राहणं, बॅलन्स लाईफ आपण ज्याला म्हणतो, ते सतत चालू ठेवलं पाहिजे. एकूणच आयुष्याकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे तो पॉझिटिव्ह असला, आनंद आणि समाधानी ठेवण्याचा प्रयत्न केला, आपल्या माणसांबरोबर आपण छान राहिलो, आपले नातेवाईक, आपलं ऑफिसचं कलीग म्हणा किंवा तुम्ही जिथे बाहेर काम करत असाल, आपल्या संपर्कात येणारी लोकं असतील किंवा काय, सर्वांशी छान राहायचं, आपली तब्येत जपायची. फार अपेक्षा म्हणजे कोण माझ्याशी असंच वागलं, तसंच वागलं, असं काही न करता त्रास होतो. मी असं नाही म्हणत की कोण कसंही वागलं की पण
थोडंफार आयुष्यामध्ये ढील देणं म्हणतो ना, ते फार महत्त्वाचं असतं. तर आयुष्य छान आपण टेन्शन न घेता जगू शकतो. आणि अर्थात काही बाउंडरीज ठेवाव्या लागतात, काही व्यक्तींसाठी म्हणा किंवा काही घटनेसाठी म्हणा, की जे आपल्याला खरंच आपल्या तत्त्वात बसत नसेल, तर त्याचं रिस्पेक्ट करून आपला सेल्फ रिस्पेक्ट ठेवूनच आपण आयुष्याकडे पाहिलं पाहिजे. त्याला धक्का लागता कामा नये. पण आपला सेल्फ रिस्पेक्ट आणि तत्त्व ठेवत असताना थोडंसं आपण समाजाचा, स्वतःचा, घरच्यांचा, आपल्या माणसांचाही विचार केला पाहिजे असं मला वाटतं. नववर्षामध्ये मला असं वाटलं, की ह्या काही ज्या छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत, ज्या मी थोड्याफार पाळण्याचा प्रयत्न करते, त्या तुम्ही नक्कीच पाळत असाल. पण मी म्हटलं काहीतरी आपण गप्पा मारू त्या अनुषंगाने, की ध्येयवान राहाच, पण तब्येती सांभाळा, माणसाला सांभाळा, आपल्या हौशी-मौजी नक्कीच करा. आयुष्याचा मस्त आनंद घ्या. या नोटवर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते आणि तुम्हाला नववर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. असंच भेटत राहू. आमच्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आमच्या परीने जेवढं आम्हाला जमतं आहे तेवढं आम्ही तुमच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करतो आहे. व्हिडिओज टाकायचा प्रयत्न करतो आहे. भेटूच लवकर.